टायमर लावलेला आहे. प्रशिक 11 कडून वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन येत आहेत जॉन आणि सामना करतील सूरज कांबळे. पंच प्लीज सामना चालू करा. पंच स्टार्ट हा. जॉन सामना करतील सूरज कांबळे. आजच्या दिवसातील पहिला सामना, पहिल्या सामन्यातील पहिलं षटक घेऊन येत आहेत जॉन आणि सामना करतील सूरज कांबळे. बघूया धावायला सुरुवात केली. पंचांना क्रॉस करून टाकलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय. एक धाव घेतले. एक धावसंख्येनं संघाच्या धावसंख्येची सुरुवात आता लेफ्ट हँड बॅट्समन किशोर कांबळे. बघूया काय करतात ते आपल्या संघासाठी. आणि पुढील चेंडू घेऊन जॉन किशोर. जॉनचा सामना करतील किशोर. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला अवांतर चेंडू. पंचांकडून अवांतर. धावसंख्येत धावसंख्या झाले 2, बिनबाद 2. पुढील चेंडू जॉन सामना करतील किशोर. सुंदर लेगच्या दिशेने कट केलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. सुंदर अशा 2 धाव पूर्ण. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 4. पहिल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन जॉन. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. धावायला सुरुवात केली. पंचांना क्रॉस करून टाकलेला चेंडू उलट दिशेने मारण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न केलाय आणि 4 धावेसाठी. 4 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 8. बिनबाद 8. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. श्रेयस संघाकडून किशोर आणि सूरज सुंदर अशी फलंदाजी करताना स्टेजच्या उजव्या बाजूला शक्य करून गाड्या नेऊ नये इथे. पुन्हा एकदा जॉन सामना करतील किशोर. उत्तुंग असा मारलेला चेंडू. बघूया झेल होतो का. आणि झेल बाद किशोर. सुंदर असा झेल घेतलाय. पहिला धक्का बसतोय संघाला. किशोराच्या रूपानं त्यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज. बघूया कोण येते. जरा लवकर जायचं फलंदाज. आता त्यांची जागा घ्यायला जाते ते अनिकेत तांबे. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. आता बघूया अनिकेत आपल्या संघासाठी कितपत योग्य योगदान देतात ते.
पुन्हा एकदा जॉन सामना करतोय अनिकेत. सुंदर लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलेला आहे. सुंदर असं सूरज मोहितेकडून क्षेत्ररक्षणाचा नमुना. एक धावेनं धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 9. 1-9. पुन्हा एकदा जॉन. बघूया सूरज, सुंदर असा उत्तुंग असा मारलेला फटका 4 धावेसाठी. 4 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 13. पहिल्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या आहे 1-13. येणाऱ्या 12 मिनिटात 2 षटकं संपली पाहिजेत. पंच आता नवीन गोलंदाज परेश. बघूया परेश यांचा सामना करतील सूरज. संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं. परेश धावाला सुरुवात केली. पंचांना क्रॉस करून टाकलेला चेंडू उत्तुंग असा लेग साईडच्या दिशेने मारलेला आहे आणि 6 धावा. 6 धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 19. 1-19. परेश यांचा पहिल्याच चेंडूवर समाचार घेतलाय अनिकेत तांबे यांनी. पुन्हा एकदा बघूया परेश सामना करतील आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण केले. 2 धावेने समान मानलंय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 21. 1-21. पुन्हा एकदा परेश सुंदर अशी पहिल्या चेंडूवर 6 धावा गेल्या होत्या पण थांबवलं अनिकेत तांबे यांना. बघूया पुन्हा एकदा परेश सामना करते अनिकेत. एलबीची अपील होती पण 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचे प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण केले. 2 धावेनं धावसंख्या वाढते. लेग बायच्या रूपाने 23. 1-23. लेग बायची जोरदार अपील होती, पंचांनी फेटाळले. पुन्हा एकदा परेश यांचा सामना करतील अनिकेत. धावाला सुरुवात केली. पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू अनिकेत वाटी. मला वाटतं कट लागले. 1 धाव पूर्ण केली. 1 धावेनं धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 24. 1-24. आता पहिल्यांदाच परेश यांचा सामना करतील सूरज. सलामीर साठी आलेले फलंदाज आहेत ते. त्यांच्याकडून खूप साऱ्या संघ मालक कर्णधारांच्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करतील यात काही शंका नाही. पण बघूया परेश हे थांबवतच का त्यांना. पुन्हा एकदा परेश सामना करतील सूरज. सुंदर बाउन्स लेनचा टाकलेला चेंडू काही समजू शकले नाही सूरज. तरी लेग बायच्या रूपाने 1 धाव. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 25. 1-25. सुंदर आपल्या गोलंदाजीत बदल करताना परेश प्रत्येक चेंडू व्हेरिएशन. पुन्हा एकदा परेश. बघूया अनिकेत. सुंदर असा मारलेला चेंडू. बघूया झेल होतो का. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण केले. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव पूर्ण केल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते.
धावसंख्या होते 27. दुसरंही षटक समाप्त झालं. 2 षटकात अखेरीस धावसंख्या आहे 27. एक बाद 27. शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहेत. आता शेवटचं षटक घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं. सिद्धांत सावंत, तेज तरार गोलंदाज सिद्धांत सावंत त्यांचा सामना करतील सूरज कांबळे. बघूया सिद्धांत धावाला सुरुवात केली. पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू. लेग साईडच्या दिशेने कट केला. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण केले. 2 धावा पूर्ण. बघूया पंच चेक करतायत दोन्ही धावा पूर्ण झालेत का. पंच काय 2 धावा. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 29. एक बाद 29. पुन्हा एकदा सिद्धांत सुंदर असा उतुंग मारलेला फटका आणि या 4 धावा. 4 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 33. एक बाद 33. सिद्धांत यांना शेवटचं षटक आहे. सूरज कांबळे हे फटकेबाजी करणार यात काही शंका नाही. पण बघूया सिद्धांत त्यांना थांबवण्यात. सॉरी सूरज जाधव. आता मागापासून मी सूरज कांबळे म्हणते. पुन्हा एकदा सिद्धांत सामना करतील सूरज जाधव. सुंदर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि ते डायरेक्ट हिट. अनिकेत तांबे हे धावचीत झाले. धावसंख्या फक्त 1 ने वाढेल. धावसंख्या 34. 2 बाद 34. फलंदाज जरा लवकर जायचंय. आता अनिकेत यांची जागा यायला चालले ते अमोल. शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहेत. पुन्हा एकदा सिद्धांत सामना करतील सूरज जाधव. बघूया सुंदर निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 34. शेवटचे काही चेंडू शिल्लक. सिद्धांत पुरेपूर प्रयत्न करतायत सूरज जाधव यांना थांबवण्याचा. पुन्हा एकदा लेग साईडला टटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण केले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण सूरज जाधव यांनी थांबवलंय. 2 धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 36. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. सूरज जाधव आणि अमोल यांच्यामध्ये एका संघाकडून ते खेळतात काय. पुन्हा एकदा सिद्धांत सामना करतील सूरज. उत्तुंग असा मारलेला फटका. बघूया झेल होतो का. एक धाव पूर्ण केले आणि 2 झेल सुंदर असा कांबळ्याने घेतले आहेत आणि अमोल यांना आणि 36 या धावसंख्येवर थांबवलेला आहे. जिंकण्यासाठी
धावेचं आव्हान दिलंय प्रशिक इलेव्हनने, सॉरी श्रेयस इलेव्हनने प्रशिक इलेव्हनला. श्रेयस इलेव्हन लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि प्रशिक इलेव्हनने आपले सलामवीर लवकरात लवकर पाठवायचे. याच्या पुढील होणारा सामना एसके स्पोर्ट श्रेयस इलेव्हन लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. एसके स्पोर्ट आणि पंचशील पनवेल आणि या दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकसाठी पॅव्हलियन पाशी यायचंय. पुढील 5 मिनिटात दोन्ही संघनायक हे पॅव्हलियन मध्ये आले पाहिजेत. प्रशिक इलेव्हनने आपले सलामवीर पाठवायचे लवकरात लवकर. 37 धावांचं मापक असं आव्हान श्रेयस इलेव्हनने प्रशिक या संघासमोर ठेवलेलं आहे. बघूया श्रेयस इलेव्हन ते थांबवण्यात यश प्राप्त करतात का आणि प्रशिक इलेव्हन हे पूर्ण करायचंय. प्रशिक इलेव्हन सलामीर दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू इथे फॅमिली मध्ये हजर नाही आहे आणि प्रशिक इलेव्हन कडून सलामीर सूरज मोहिते 3D स्पोर्टचे मालक आणि अमोल पवार बिलॉंग टू रिंगणे सॉरी अमोल कांबळे एसके स्पोर्ट आणि पंचशील पनवेल टॉस साठी यायचंय. प्रशिक इलेव्हन कडून सूरज मोहिते घातक असा फलंदाज, डावकुरा हाताचा फलंदाज आणि तितकाच घातक बॅटिंग मध्ये घातक क्षेत्ररक्षणही घातक असलेला अमोल कांबळे यांना धावचित करणे अशक्य आहे आणि श्रेयस इलेव्हन कडून तेच तर्रार आंगळे एक्सप्रेस एसके स्पोर्ट भावेश सर प्लीज टॉस साठी यायचंय. प्रशिक इलेव्हन कडून सूरज मोहिते आणि श्रेयस इलेव्हन कडून तेच तर्रार आंगळे एक्सप्रेस अनिकेत तांबे अण्णू. बघूया दोन्ही जशाच तस बघूया अनिकेत तांबे सूरज मोहिते यांना थांबवण्यात यश प्राप्त करतात का आणि सूरज मोहिते हे अनिकेत तांबेला आपला बॅटिंगचा जलवा दोन्ही मातब्बर असे खेळाडू लेट्स टू प्ले. अनिकेत धावाला सुरुवात केली, पंचांना क्रॉस करून टाकलेला चेंडू जोरदार असं अपील केलेलं आहे, काही समजू शकले नाही. पहिलाच चेंडू मध्ये सूरज मोहिते यांना थांबवण्यात यश आलेलं आहे अनिकेत तांबे यांना. पुन्हा एकदा अनिकेत धावाला सुरुवात केली, पंचांना क्रॉस केलाय, टाकला चेंडू उलट दिशेने मारण्याच्या प्रयत्नात हाही निर्धाव चेंडू
काही समजू शकत नाहीये. आपल्या बॉलिंगचा नमुना दाखवताना अनिकेत तांबे स्टेज 11 कडून आणि प्रशिक 11 कडून सलामीर सूरज मोहिते. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन सूरज मोहितेसाठी अनिकेत तांबे उत्तुंग असा लेगसाईडच्या दिशेने मारलेला आहे. एकदा पूर्ण आणि 4 धावा. क्षेत्ररक्षणाने पूर्ण प्रयत्न केला होता पण त्यांच्या उंचीमुळे कदाचित झेल घ्यायचा प्रयत्न केला असता झेल होऊ शकले असते. हे जीवदानच म्हणावं लागेल. 2 धावेनं 4 धावेनं धावसंख्या ची सुरुवात केली. संघाची धावसंख्या 4. पुन्हा एकदा अनिकेत सामना करतील सूरज आणि लेग एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू निर्धाव अवांतर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 5. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा अनिकेत सामना करतील सूरज. धावसंख्या 1 ने वाढते. लेग बायच्या रूपाने धावसंख्या होते 6. बिनबाद 6. एसके स्पोर्ट यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि पंचशीला संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ऋषिकेश धनावडे पॅव्हलियनपाशी संपर्क साधायचा आहे. पहिल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन अनिकेत प्रथमच सामना करतील अमोल कांबळे. बिग हिटर रिंगणे गावचे बिग हिटर. पुन्हा एकदा अनिकेत सामना करतील सूरज कांबळे. टाकलेला चेंडू उत्तुंग मारण्याच्या प्रयत्नात समोरच्या दिशेला कट केलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेला. दुसरा धावाचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण आणि 2 धावसंख्येनं धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 8. बिनबाद 8. दोन्ही घातक फलंदाज तितकाच घातक गोलंदाज. पहिल्या षटकातील शेवटचे काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा अनिकेत सामना करतील अमोल आणि उत्तुंग कव्हरच्या पॉइंटच्या वर मारलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला. दुसरी धाव पूर्ण केले. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण केले. 3 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 11 आणि पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या 11. शेवटचे 11 मिनिटं शिल्लक आहेत 2 षटकांसाठी. हा सामना संपल्यानंतर लगेचच एसके स्पोर्ट यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आता बघूया पुढील गोलंदाज सूरज जाधव बिलॉंग टू करबुडे. खूप सारा अनुभव आहे त्यांच्याकडे आणि सामना करतील अमोल कांबळे. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या झालेली 11. 12 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे प्रशिक 11ला. हा सामना खूपच रोमांचक होणार यात काही शंका नाही. बघूया सूरज जाधव सामना करतील अमोल. टाकलेला चेंडू उत्तुंग असा आणि 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 12. आता सूरज टू सूरज जाधव टू सूरज मोहिते. सूरज जाधव जास्त वेळ काढू नका प्लीज.
आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सूरज जाधव सामना करतील सूरज मोहिते. बघूया धावाला सुरुवात केली, पंचांना क्रॉस केलं, टाकला चेंडू लेग साईडच्या दिशेने कट केलाय. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल, दुसरी धाव पूर्ण केले, दुसरी धाव पूर्ण केले. दोन धावसंख्येने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 14. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सूरज जाधव सामना करतील सूरज मोहिते. मी बोललोच होतो अमोल कांबळे. पुन्हा एकदा सूरज लेक्चर आणि अवांतर धावे बर. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते 15. बिनबाद 15. पुन्हा एकदा सूरज जाधव सामना करतील सूरज मोहिते. पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू आणि स्वतःच्या फॉलो थ्रोवर सूरज मोहिते यांना जेलबाद केलंय. प्रशिक्षक लेव्हलला मोठा धक्का सूरज मोहिते यांच्या रूपानं. त्यांची जागा घेण्यासाठी आता जात आहेत सिद्धांत सावंत. सिद्धांत जर लवकर जायचंय प्लीज. शेवटची 6 मिनिटं शिल्लक आहेत. 6. पुन्हा एकदा सूरज सामना करते सिद्धांत. लेग साईडच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाले 15. एक बाद 15. पुन्हा एकदा सूरज तो सिद्धांत धावाला सुरुवात केली, पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू लेग साईडच्या दिशेने कट केला. एक धाव पूर्ण केले. गच्चाचं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता. जर आता सूरज मोहिते असते तर नक्कीच अमोल कांबळे आणि सूरज मोहिते यांनी 2 धावा पूर्ण केल्या असत्या. पुन्हा एकदा सूरज जाधव सामना करतील अमोल कांबळे. सूरज पुन्हा एकदा लेग साईड दिशेने मारलेला चेंडू. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव पूर्ण केली. 2 धावसंख्येने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 18. एक बाद 18. दुसरं षटक संपलेलं आहे. 6 बॉल 19 धावांची आवश्यकता प्रशिक्षक लेव्हलला. शेवटची 4 मिनिटं शिल्लक आहेत. पंच आता बघूया स्लॉगवर घेऊन कोण येत आहेत. 6 चेंडू 19 धावा आणि आता शेवटचं षटक घेऊन येत आहेत कुंदन. देवदे गावचे सुपुत्र कुंदन कांबळे आणि सामना करतील सिद्धांत सावंत. बघूया 19 धावा थांबवण्यात कुंदन. उत्तुंग असा लेग साईड दिशेने मारलेला चेंडू 6 धावेसाठी. 6 धावेने कुंदन कांबळेंचा समाचार घेतलाय. 6 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 24. 5 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता.
धन्यवाद आदरणीय कांबळेजी. कालच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहता 6 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता असताना मात्र कुंदन कांबळेने ओव्हर टाकली होती. कालच्या सामन्यामध्ये देखील तेच होतं. पहिल्या चेंडूवर मात्र समाचार घेतला गेला होता आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र इथं काय घडतंय, झेल घेण्याची संधी अगदी मिडॉपला होती, परंतु हा देखील झेल जमिनीला दान केला गेला. आता मात्र इथं 6 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण असताना इथं गोलंदाजी मार्कवर कुंदन पाहायला मिळतोय. कालच्या सामन्यामध्ये नक्कीच यश मिळवण्यात यश पाहिलं होतं, मात्र आता काय घडतंय जाऊयात पुन्हा एकदा कांबळे सरांकडे. ना लेक्साच्या दिशेने उत्तुंग मारला, एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. तीन चेंडू 9 धावांची आवश्यकता. कुंदन पुन्हा एकदा सिद्धांत, पुन्हा धाव 6 धावेसाठी. 6 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते. आणि आता शेवटच्या 2 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. काय घडतंय या सामन्यामध्ये मला वाटतं सिद्धांत याचा झेल मिडॉपच्या दिशेनं सिद्धांत याने मात्र जमिनीला दान केला गेला होता. म्हणतात ना, कॅचेस विन द मॅचेस, याचं जिवंत उदाहरण आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतंय. सिद्धांत मध्ये ही झेल घेण्याची संधी होती, परंतु झेल जमिनीला दान केला गेला. तदनंतरच्या मात्र 2 धावा आणि आता आलेला मात्र षटकार. 2 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण. जर ती बाप्पा सर कॅच घेतली असती तर कदाचित मॅच बनली असती. आताही चान्स आहे, पुन्हा एकदा झेलची संधी आहे, बघूया झेल होतो का. आणि 4 धावा झेल होती. बाप्पा सर नक्कीच 2 झेल जर कदाचित घेतल्या असत्या तर ही मॅच